दाबून धर आता कशी झाली विविध सण आणि उत्सवांनी समृद्ध देश म्हणजे आपला भारत. भारतात विविध ठिकाणी साजरे होणारे सण आणि उत्सव यांना एक विशिष्ट परंपरा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात साजरे होणारे हे सण, उत्सव आणि जपलेल्या या परंपरा माणसाच्या आयुष्याला समृद्ध करतात. अशाच काही परंपरा व उत्सव कोकणामध्ये कलेच्या रूपात वर्षानुवर्षे जपलेले आहेत. कोकणामध्ये सणांची मोठी परंपरा आहे आणि या सण उत्सवांचे रंगढंग अगदी डोळे दिपवणारे असतात. लोकसंस्कृती, इथल्या लोक परंपरा आणि चालीरीती जपणारा कष्टकरी समाज ही कोकणची खासियत आहे. गणेशोत्सवातील भजने आणि शिमगोत्सवातील सोंगे ही कोकणातील उत्सवांची खरी अनुभूती. कारण कोकणी माणूस या दोन्ही उत्सवांना आपल्या मूळ गावी जाणार व देवाच्या चरणी नतमस्तक होणार हा अलिखित नियमच. कोकणातील सर्व सणांचा केंद्रबिंदू म्हणजे होळी. मनातील वाईट विचार जाळून नवीन उमेद घेऊन येतो तो शिमगा. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून 5 दिवस चालणारा हा सण. प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. महाराष्ट्रात होळी, उत्तर प्रदेशात होरी, गोवा आणि आमच्या कोकणात शिगमा. शिगमा या शब्दाचा उगम राची ढेरे सांगतात की देशी नाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला सुगिम्ह म्हणजेच सुग्रीष्मक असे नाव दिले. याच नावापासून कोकण गोमंतकातील मराठीत शिगमा हा शब्द रूढ झाला आणि महाराष्ट्रातील अन्य भागात वर्णविपर्याने शिमगा असे त्याचे रूप पुढे आले. गाव मर्यादेत जी पंचायतन देवता असा आपली गावची, त्या ठिकाणी गाव होळी घालतो. त्या ठिकाणी होळी घालतो आणि त्या ठिकाणी हे गावात मान आहेत. म्हणजे त्या ठिकाणी हे वाजंत्री आपल्या मांडावर येतात. म्हणजे देव त्या निशाणाबरोबर येतो का त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यानंतर तो वाडीत संपूर्ण 5 दिवस भेट देतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी. आणि त्याच्यानंतर ते रोमट 5 दिवस होळीकडे जाते. होळीकडे तिथे नवस देवा लोकांचे असतात, काय तोरणं बांधलेली असतात, नारळाच्या गोण्या असतात, देवाला नवस करतात किंवा काय जे लोकांच्या अडचणी असतात किंवा काय असतात, लोकांची अडलेली कामं असतात, ती कामं होण्यासाठी त्या ठिकाणी नवस करतात. आणि त्या ठिकाणी होळीनंतर मग ते होळी उजवतात. म्हणजे
साईटीला गवत घालून अग्नीचं प्रज्वलन उदवतात. करतात. हां, तिथं शुद्धीकरण करतात. त्याच्यानंतर हळदवणी आणायला जातात. नदीला आंघोळ करून ते हळदवणी घेऊन येतात. ते संपूर्ण पाषाणावर देवाच्या ते हळदवणी घालतात आणि ती पाषाण शुद्ध करतात. काय शिमग्याच्या या 10 दिवसांच्या कालावधीत गण, नम, राधा, सोंगे अशा पारंपरिक कला सादर केल्या जातात आणि या कलांमधील एक वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार म्हणजेच कोकणातील राधा नृत्य आणि संकासूर. कोकणातील हे राधा नृत्य व सोंगे पाहण्यासारखी असतात. राधा, कृष्ण, हनुमान घुमटाच्या तालावर फेर धरून नाचू लागली की त्यात भूत, संकासूर, विविध प्राणी, पक्षी असे मोठमोठे देखावे सुद्धा नृत्य करू लागतात. एवढंच नव्हे तर डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालून संखासुरही त्यात नृत्य करू लागतो.
कोकणातील प्रामुख्याने शेतीवर उदरनिर्वाह करणारा कष्टकरी समाज आपल्या रूढी परंपरा जपत असताना मनोरंजनासाठी राधा व संखासुराचे खेळ करतो. शिमग्याच्या काळात वेगवेगळ्या गावांत राधा व सोंगे ही पारंपरिक कला सादर करतात. कामधंद्यानिमित्त मुंबईसारख्या बाहेरगावी स्थायिक झालेले चाकरमानी सुद्धा आज शिमग्यासाठी सुट्टी घेऊन गावी येतात. शिमग्यातील या राधा नृत्य किंवा त्यांच्या साधन सामग्रीची तयारी साधारणपणे 15 ते 20 दिवस अगोदरपासूनच गावागावांत सुरू असते. नेहमीची दैनंदिन कामे आटोपल्यानंतर संध्याकाळच्या वेळी गावातील मंडळी आपापल्या वाडीत एकत्र जमतात. यात नृत्य, घुमट वाजवणे, विविध प्रकारची गाणी यांचाही सराव केला जातो. एवढंच नव्हे तर हे राधा नृत्य ज्याच्या ठेक्यावर सादर केलं जातं ते प्रमुख वाद्य म्हणजे घुमट. घोरपडीची जुनी चामडी पाण्यात फुगत घातली जाते आणि दोन्ही बाजूने होल असलेल्या मडक्याच्या आकाराच्या भांड्याला ती चामडी लावली जाते. हे वाद्य म्हणजे घुमट वाद्य होय. हे कुंभारांजवळ मातीचं बनवून आणतो. कुंभार त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट माप देऊन ते घड्यासारखं असं बनवतात. मातीचंच पाहिजे ते, तर नाद चांगला येतो. आणि ते बनवल्याच्या नंतर आम्ही ते आणून ते त्याला चांबडं लावून, 2 प्रकारची चांबडी असतात. एक बकरीची असते आणि त्याला चांबडं लावायचं आणि ते घुमट साधायचं. आणि ते घुमट साधल्याच्या नंतर 2 दिवसांनी ते वाजतं होतं, बोलतं घुमट. म्हणजे ते मुखडे वगैरे येतात. त्याच्या साथीला हे घुमट म्हणजे ह्या खेळातील, शिमगोत्सवातील आमच्या परंपरातील मेन वाद्य आहे. त्याला घुमट वाद्य आणि नृत्य असं म्हणतात. तर ते घुमट साधताना आम्ही 2 प्रकारची चांबडी लावून साधतो. त्याच्या साथीला परत डग्या तबला असतो, पेटी असते, हार्मोनियम, अशा प्रकारे झान असते, त्याच्यानंतर झुंजरी असते. आणि अशा प्रकारे ते साज होऊन राधा नृत्य होतं. आमच्या तेंडोली गावामध्ये होळीच्या आदल्या दिवशी संपूर्ण अंगण परिसर अगदी सारवून स्वच्छ केला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यही केला जातो. संध्याकाळी गावातील गावकरी मंडळी एकत्र जमतात आणि पोपळीचं झाड तोडतात व त्याच्या सभोवार गवत घालून आग पेटविली जाते. मनातील वाईट विचार त्यात जाळून नव्याने चांगल्याची सुरुवात केली जाते. त्यानंतर होळीच्या खुंटाला मिठी मारून मनातील इच्छा, नवस मागितले जातात. यालाच होळी उदवणे असेही म्हटले जाते. आमच्या गावात राधा नृत्यांचा हा प्रवास होळीच्या 3ऱ्या दिवशीपासून सुरू होतो. सर्वात आधी ग्रामदेवतेजवळ व मांडेश्वर देवस्थानाजवळ गाराणं घालून देवाच्या मांडावर पहिला राधा नृत्याचा खेळ सादर केला जातो.
लेकरांनी आपले बालगोपाळांनी जमून तुझा कार्यक्रम केलेला असा तो मान्य करून घेऊचो. त्या लेकरांच्या मागे जो काय क्लेश असेल ते सगळं दूर करतो. असलेल्या कुटुंबातील लेकरा परिवार त्यांना सूक्ष्मपणे राखायचा. त्यांच्या मागे असणारे शारीरिक त्रास गळपिडा खोटारडा सगळा दूर करता अशी तुझ्याकडे आज विनंती करतो. ते विनंती मान लावून तू आज या ठिकाणी मांडवतो खेळू अधिकारी आज या ठिकाणी ब्राह्मण महापुरुष तू राजपणा घेऊन आज पूर्ण बाराबाद पंचायतांत सामील करून आज ती सातेरी बदक आता गौरवा कल्याणपूर महादेव नाटेकराक राजी करतो. 60 जायची आणला देई टाकोबा वैश्य पिपातल्या महापुरुषाक राजीपणा घेऊन या ठिकाणचा ईश्वरी ब्राह्मण तो राजीपणा घेऊन आज या लेकराने एका मताने एका चित्तान तुझा हा कार्यक्रम केलेला असा. तसंच तू प्रत्येक वर्षी अगदी आनंदाने एक मताने एका चित्तान तो कार्यक्रम घेऊन तुझी सेवा चाकरी केली आहे ती मान्य करण्याचा दोन काढलेला आहे. व यानंतर ही मंडळी संतांचे पारंपरिक अभंग गवळ लोकगीते म्हणत गावातील इतर वाडींमध्ये व आजूबाजूच्या गावांमध्ये देखील सादरीकरणाची सुरुवात करतात. दररोज सर्वप्रथम मांडावर सादरीकरण करतात व त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत घरोघरी हा नृत्य व खेळांचा प्रवास सतत सुरू असतो.
हे नृत्याचे सादरीकरण झाल्यावर घरोघरी नारळ, तांदूळ असा शिधा व दक्षिणाही दिली जाते. काही ठिकाणी या मंडळांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली जाते. यातूनच स्थानिक लोककला व परंपरांचा आदरही दिसून येतो. अशी ही कोकणातील कला विविध गावांमध्ये आजही जोपासलेली दिसून येते. शिमगोत्सवाची परंपरा म्हणजे आमच्या पूर्वजांनी आम्हाला जे जे दाखवलं, हे आमचं पेंटिंगची कला. पेंटिंग म्हणजे मेकअप ही कला आमचे गुरु दत्तू खानोलकर यांनी दाखवली. कसं रंगवायचं, आणि थोडंसं आम्ही दशावतारात गेल्यामुळे हे समजलं मेकअप कसा करायचा. त्याच्यानंतर राधा कशी नेसवायची, नऊवारीचीच परंपरा आहे. नऊवारी राधा असली पाहिजे, कारण ती एक देवी रूपात असते आणि प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन हळदी कुंकू वगैरे घेते ही राधा. आणि ही परंपरा आम्ही पूर्वीपासून म्हणजे आमच्या पूर्वजांनी दाखवली, आम्ही जोपासतो. आणि लहान मुलं पण ही आता लहान मुलांना पण ही पुढच्या भावी पिढीत या लहान मुलांनी पण ही सांभाळली पाहिजे. याच्यासाठी लहान मुलांना पण ओढ लावतो आम्ही. त्यांना आताच्या जमान्यात कोण हे सोंगबिंग करायला तयार होत नाही. जुनी माणसं आहेत तीच करतात जास्तीत जास्त. पण ही लहान मुलांना पण आम्ही शाळेतल्या मुलांना पण हे शिकवतो की आवड निर्माण होऊन ही पुढच्या भावी पिढीत हे मुलं काहीतरी ही कला जोपासतील आमच्या पुढे, म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आणि ही काय एक मजा आणि पैसे मिळवण्याचं साधन नाही. हे काय एक दैवी तेज आहे याच्यात. होळकासूर म्हणजे होळी, हे पुराण मोठं आहे. तर ही होळी कशा स्वरूपात घालायची असते, काय करायचं असं पुराण मोठं आहे. ते सांगायला गेलो तर खूप मोठं आहे. पण आम्ही हे पूर्वीपासून होळी घालणं, त्याच्यानंतर होळीला राधा नेणं, प्रत्येकाच्या दारोदारी राधा नेणं हे वर्षातून एकदा चालू असतं. आणि ह्याच्यासाठी आम्ही लहान मुलांना पण हे आमचं बघून त्यांनी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे. ही देवाची सेवा आहे. ही सेवा प्रत्येक मुलांनी प्रत्येक गावातल्या आपल्या शिगमोत्सवासाठी प्रत्येकाने काहीतरी योगदान द्यावं. आणि अशा प्रकारे प्रत्येकाने ही कला ह्याच्याही पुढे जोपासावी. ही आता साधारण 30-32 वर्षाची मुलं आहेत. ही आता साधारण 10-12 वर्षाची मुलं आहेत. ही आता 15-16 वर्षाची मुलं आहेत. अशी मुलं ही जोपासतात. आणि नक्कीच ही पुढे भावी पिढी हे शिगमा कार्यक्रम हा बंद होणार नाही. याच्या पुढे जोपासतील अशी आता खात्री आहे आम्हाला. कारण प्रत्येकाला आवड आहे याच्याबद्दल. आणि प्रत्येकजण आता हे कुंभारवाड्याचे लोक आले, आमच्याच गावातले कुंभारवाडीतील, त्यांना काहीतरी आमचं पेंटिंग बरं वाटलं म्हणून इथे आले. आम्ही ही सेवा म्हणूनच त्यांच्याकडून काय पैसे घेणार नाही, समजला. इतके लांब आता 3-4 मैल आले. सकाळी फाटेला आम्ही 5ला उठून, आम्ही दशावतारातून आल्याच्या नंतर हे 5ला उठून आता 6 का 8 पात्र झाली ही रंगवून. अशा प्रकारे ही आमची पण सेवा आहे. आम्ही पण आमच्या मंडळाकडून पैसे वगैरे काही घेत नाही ह्या मेकअपचे वगैरे, किंवा काय करतो ना वर्षातून एकदा ही सेवा म्हणून करतो आम्ही. तर अशा प्रकारे प्रत्येकाने जर विचार केला तर ही कला टिकून राहणार, ही बंद होणार नाही. प्रत्येकाने जर प्रपंच आहे, धंदा आहे, सगळं काय ते आहे, पण ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने जर हाताळली तर टिकून राहणार. प्रत्येकाचं सहकार्य पाहिजे आणि सहकार्य देतील ही अपेक्षा आहे, खात्री आहे. धन्यवाद. वेगवेगळ्या गावात या खेळांचे विविध प्रकारही पाहायला मिळतात. नेरूर गावामध्ये होणारा मांड उत्सव असेल किंवा कुडाळमध्ये होणाऱ्या शिमगोत्सव रोंबाट स्पर्धा असतील,
असंख्य रंग, महाकाय देखावे, ते सादर करणारी सर्व कलाकार मंडळी आणि सर्वांचा आस्वाद घेणारे रसिक प्रेक्षक ही दृश्ये आपल्याला या शिमगोत्सवाच्या काळात नक्कीच पाहायला मिळतात. शिमगोत्सवात सहभागी असणारा महत्वाचा कला प्रकार म्हणजेच राधा नृत्य. लेझिम खेळणारी लहान लहान मुलं नाचू लागली की सभोवती गराडा पडतो तो प्रेक्षकांचा आणि मग एंट्री होते ती राधा, कृष्ण, हनुमान, शंखासूर यांची.
राधेच्या स्त्री भूमिकेत सुद्धा पुरुषच स्त्रीची हुबेहूब वेशभूषा साकारतात. एवढंच नव्हे तर कालियामर्दन, कमळात विराजमान असणारी देवी देवता, भले मोठमोठे राक्षस, महाकाय पक्षी यांसारखे चित्ररथ देखावे देखील सादरीकरणाची शोभा वाढवतात. अशा प्रकारच्या देखाव्यांतून समाज प्रबोधनात्मक संदेशही दिले जातात. हे नृत्य प्रकार साकारत असताना इतर सहकारी मंडळी सुद्धा असतात. यात हार्मोनियम, पखवाज, तबला, झांज ही पारंपरिक वाद्येही वाजवली जातात. शिमग्याती ही हनुमान, संकासूर, भूत व इतर मोठमोठ्या देखाव्यांना त्यांच्या उग्र रूपामुळे लहान मुले मात्र खूप घाबरतात. लहान मुले पळतात देखील. त्यामुळे संकासूर, भूत व हनुमान रूपातील माणसे त्यांना पकडायलाही धावतात. पण आपल्या मुखवट्या आडचं दुःख मुखवट्या बाहेरच्या जगाला ही पात्रे कधीच दाखवू न देता मनोरंजन करतात. अशा प्रकारे 5व्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी उत्सव समाप्त केला जातो. पाचव्या दिवशी धुलीवंदन करून रात्री ग्रामदेवतेकडे सर्व वाडीतील राधा एकत्र येतात व रोंबाट लावलं जातं आणि एक जड वजनाचा दगड घेऊन संपूर्ण होळीभोवती फिरवला जातो. सिग्मा
हा प्रत्येक परंपरे परंपरेचो मार्ग असा. म्हणजे सगळ्यांनी हा शिगमाच करूचो असा. कारण वर्षातून एकदा 5 दिवस शिगमा असता. आमचो 5 दिवस आणि भायरच्या गावांनी 7 दिवस, कोणते 1.5 दिवस, अशाच पर्यंत 15 दिवसाचो असो शिगम्याचे दिवस असत. त्यानंतर आम्ही जो शिगमो करतो तो कशासाठी, तर हे बोबेचे दिवस, आपल्या शिगम्यात बोबेचे दिवस म्हणतो. ह्या दिवसात आपण खोय देवाकडे होऊन कोणाकडे होऊन जाणव नाही. या 5 दिवसात आम्ही शिगमो ह्याच करतो, बाकी काय करणार नाही. आणि ही राधा काढून आम्ही घरोघरी जाऊन ती आमची देवाची तळी असतात ती आम्ही गावात फिरवून आम्ही त्याच्यात काय येणारो जे पैसे असतात ते घालतात लोक, ती आणून आम्ही 2-3 दिवसात नंतर आम्ही त्या देवाचा पोस घालतो. अशी आमच्या गावात 12 मांड असत आणि त्या मांडात प्रत्येक मांडात अगदी 12 पोस्ता होतात. अशी प्रत्येक गावाची रीत असा. या रीतीप्रमाणे आम्ही हा शिगमा साजरा करतो. आणि पुढे आम्ही आमच्या सुद्धा जीवनासाठी किंवा आमच्या घरगुती व्यवहारासाठी सगळ्यासाठी आपलो जो मांडाचो अधिकारी असा तो आमच्या पाठी रावान सहाय्य करता. पुन्हा त्याची आम्ही सेवा 5 दिवस करतो. ही 5 दिवस केल्यानंतर आमका पुढचे मार्ग मिळतात. कोकणातील प्रत्येक ठिकाणच्या मांडावर या शिमगा सणात मिळालेल्या शिध्यातून मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम आणि सोंगे नाचून तमाशा देखील केला जातो. यालाच मालवणी भाषेत पोस्त असेही म्हटले जाते. पावळे पाटाचं पाणी पावळ्याक जाताला ते का काही एक नाही काय. आणि ह्या जर रवला असा म्हटला करूचा तुझं तर माका येऊन परत सा चल चल मी येत नाही. शिदा म्हणजे नंतर आमचं हे शेवट 5 दिवस झाले की चांगलासा वार बघून म्हणजे मटण ही एक पार्टी म्हणता येणार नाही पण पोस्ट असं आमचं म्हणण्यात येतं की 3 दिवस झाले राधेचे की त्याच्यानंतर 2 दिवसांनी पोस्ट घालतात. पोस्ट म्हणजे त्यावेळी देवाचं वाडवाळ म्हणता येईल. आणि त्यावेळी कोंबे कोणाकोणाचे नवस असले तर बकऱ्या असे पण नवस असतात. आणि ते नंतर नवस फेडले जातात आणि तशा पद्धतीने ते जे काय आमची जमा रक्कम असेल ते तिथे वापरली जाते. आणि राहिलेली रक्कम जी काय असेल ती नंतर याच ठिकाणी राधा उत्सवासाठी जे काय पुढच्या वर्षी चांगलं सामान लागणार आहे किंवा आणि काय वाद्य म्हणा किंवा पेटी यांसाठी जर काय सुविधा किंवा आणि काय नवीन करायचं असेल तर ते तिथे वापरण्यात येतं. परंपरागत चालत आलेली ही कला पुढे सुरू ठेवण्यासाठी नवीन पिढीही खूप उत्सुक आहे. जुन्या जाणत्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मुले तयार होत आहेत. नवीन पिढीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नवनवीन गाणी संकल्पना येऊ लागल्या व सोहळा आणखीनच रंगतदार होऊ लागला. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेपासून सुरू झालेला हा राधा नृत्यांचा आणि शिमगोत्सवाचा प्रवास वेगवेगळ्या गावांतील रूढी परंपरांनुसार आणि त्या ठिकाणच्या प्रथेनुसार थांबतो, पुढील वर्षी पुन्हा नव्या जोमाने येण्यासाठी. हा होता एक प्रवास एका देवत्वाचा लोककलेकडे, प्रवास एका लोककलेचा एका श्रद्धेकडे आणि आपलं आणि इतरांचं कष्टकरी आयुष्य उजळवून टाकणाऱ्या
कोकणातील विविध रूढी परंपरा जपणाऱ्या आणि श्रद्धा जपणाऱ्या शिमगोत्सवाचा.